झाली। मात्र आता या युतीवर विरोधकांनी ताशेरे ओढायला सुरुवात केलेली आहे। राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ही युती दुर्दैवी असल्याचं मत व्यक्त केलेलं आहे। चांगलं सरकार चालवण्याऐवजी एकमेकांवर टीका करण्यात वेळ घालवल्याचंही त्यांनी म्हटलं। तर दुसरीकडे युती ही केवळ औपचारिकता आहे, ही युती महाराष्ट्रातल्या जनतेसाठी नसून मातोश्रीच्या स्वार्थासाठी आहे, अशी जहरी टीका नारायण राणेंनी केली आहे। युती करताना उद्धव ठाकरेंनी कोणती मांडवली केली असा सवाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला। भाजपानं आपला स्वाभिमान गहाण ठेवल्याची जहरी टीकाही विखे पाटलांनी केलेली आहे। एकामेकाचं वस्त्रहरण करून 4-4.5 वर्ष जेव्हा राज्याला चांगल्या प्रशासनाची गरज होती, तेव्हा यांना फक्त एकामेकावर टीका करायला वेळ होती। तेव्हा राज्यातले सामाजिक प्रश्न, आर्थिक प्रश्न, बेरोजगारीचे प्रश्न याच्यावर कधी चर्चा केली नाही। मला एकच प्रश्न विचारायचा आहे की मी असलं कधी विधान करत नाही, पण चौकीदार चोर आहे हे कोण म्हणलं होतं? आणि आता चौकीदार चोर आहे का नाही, का मग तुम्ही चोरांच्या टोळीत दाखल झालाय, याचं उत्तर तर त्यांनी राज्याला द्यायला पाहिजे। मी एक नागरिक म्हणून त्यांना हा प्रश्न विचारते। युती होणारच होती हे बाकीत मी सुरुवातीपासून मी एकमेव करत होतो की ही युती होणारच। जरी किती एक दुसऱ्यावर लाथाड्या मारल्या तरी युती होणारच होती आणि ही शिवसेनेची पद्धतच आहे। काल युती झाली, पण शिवसेनेचे नेते, भाजपचे नेते यांच्या चेहऱ्यावर कुठे उत्साह दिसत नव्हता। जबरदस्ती काहीतरी आपण करतो असंच वातावरण होतं। आपला स्वाभिमान गहाण ठेवला आणि आपल्या सर्वोच्च नेत्यांबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी असतील, अमित शहा असतील, त्यांच्याबद्दल अतिशय खालच्या पातळीवर जाऊन शिवसेनेची नेते मंडळी टीका करत होती। आज ती सर्व अपमान गिळून आपला स्वाभिमान गहाण ठेवून भिकेचं कटोरं घेऊन मातोश्रीच्या दारातून उभं राहतात। सत्तेच्या याच्यापेक्षा सत्तासाठी त्यापेक्षा किती लाचारी करावी हा राज्याच्या जनता रोज उठाडवाणी पाहते। आणि म्हणून या सगळ्या युतीबद्दल ही खरं म्हणजे अभद्र युती आहे, संधी साधू लोकांची ही युती आहे। याच्यापेक्षा वेगळं काय वर्णन करतात?